रामकृष्ण हरी. श्री जानबाई देवीच चांग भले. सगळ्या भाविकांना आमच्या जानबाई कुळदैवताचं माहिती सांगतो की पूर्वीच्या काळात बहुतन ठिकाणी दुष्काळ फार पडला होता आणि जगायला लोक इकडे तिकडे इकडे फिरत होती. तर तिकडं कोकण कुंड बैलाच्या पायाच्या नकीत एक गोल खडा आला होता आणि ती पुढं जगायला जात असताना त्यांच्या जनावरांची रावटी इथं आमच्या छोट्याशा बोशे गावात तेव्हा एकदम जंगल होतं. जुनी पहिलीची पूर्वीची माणसं सांगते ती ठोरी घरं होती ठराविक. आणि त्यांचा मुक्काम पडल्यावर रात्रीच्या 12च्या पुढं एका आमच्या परीट काकाच्या दृष्टानात म्हणजे स्वप्नात गेले की मी अशी बैलाच्या पायात एवढ्या लांबवरनं आले तर मला इथं योग्य जागा वाटतोय, माझा उद्धार व्हावा. मग जिथं बैलांची रावटी होती तिथं बरीच आमची गावातली माणसं काय ती पाठाचं एक येड आहे काय खोळ लागलं काय म्हणून गेली त्या रावटीवर, बैलांच्या जनावरांच्या रावटीवर गेली. तर ती बरोबर एका उजव्या पायाच्या नकीला हळदी कुकू लागलं होतं. मग म्हणलेलं का इथं काहीतरी भानगड आहे. मग ती शोधून ती माती बरोबर निघणारा एक खडा ते आणला आणि त्या जिथं परटाच्या गलीला दृष्टानात गेली तिथंच समोरच्या जाग्याला एक उंच पांढऱ्या मातीचं गावच पूर्ण पांढऱ्या मातीचं होतं. त्या पांढऱ्या मातीच्या उंचीवर तिचं एक छोटंसं मंदिर बांधलं, एक 2 3 4 5 खानाचं, आणि सगळा कड्याडा पहिला पांढऱ्या मातीचा होता. मग अशी प्रथा झाली की आता तिथून दरवर्षी वैशाख महिन्यातली पौर्णिमा आली की पौर्णिमा झाल्यावरच्या गुरुवारी जी मलिदा असतात आणि येणाऱ्या शुक्रवारी भयंकर खूप मोठी यात्रा भरती. तर या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही म्हणताली ग्रामदेवत जानबाई देवी, पण अशी जवळजवळ कुठं बी लोक जर पोचले तिथपर्यंत देखील भाविकाच्या अगदी सत्य परिस्थिती त्यांना पावते. मोठी मोठी नवसं होते, चांदी असेल, सोनं असेल, पैशाच्या रूपात असेल किंवा बकऱ्याच्या रूपात असेल, जे त्याचं नवस ती फेडल्या जातो. बऱ्याच ठिकाणी ही पिनूर भाग ही ती ज्याच्या लोकांनी नवसं बोललेली विहिरीला पाणी ही लागू द्या असं सगळ्या लोकांना भावनिक आहे ती संमतपेट झाली. त्यानंतर अशी चढायला जत्रा लागली की माझ्या माहितीनं आता ह्या काळात सोलापूर जिल्ह्यात आमचं बोशे गाव आहे इतकी मोठी जत्रा कुठं नसेल. आणि हे जो वैशिष्ट्य एक आहे, आमच्यातनं जेवढ्या बोशातल्या बाहेर पुरी गेले ते आणि बोशात जेवढ्या बाहेरल्या पुरी आले ते त्या प्रत्येक कुटुंबातली 1 2 1 2 1 2 जे त्या मानानं अशी खूप मोठी यात्रा भरते. माझ्या माहितीनं गुरुवारी मलिद राहतात गायकवाड साहेबाचं, शुक्रवारी जानबाईची जत्रा आणि छबिना राहतो, पुन्हा शनिवारी कुस्त्या राहते, त्या शनिवारी मनोरंजन म्हणून घडीभर दर्ग्यात बेदी गाणी राहते ती. तर आल्याला पाहुणा किमान सोमवार मंगळवार पतूर तर ह्या बोशा नगरीतनं जात नाहीत की प्रसन्न नगरी वाटते बोशाची आमची. त्यामुळे ही नवलाईची गोष्ट आहे. आणि माझी एक प्रत्येक जेवढ्या बाहेरने यांना भावी भक्ताला आणि ह्या जानबाईच्या वतीनं सगळ्याचं हार्दिक 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 अभिनंदन. अजून एक आठवण माझ्या ध्यानात आली की आमच्या गावात अशी एक पूर्वीची वाडवडिलांची प्रथा होती आतापर्यंत की गाव सोडून बाहेर राहणार खंडाचं माळवात कुठं बघायला मिळणार नाही. आणि गावात एक असा नियम होता की जानबाईचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा उंच गावात घर नव्हतं बी आणि अजून बी नाही. 2 जरी मजले असलं, आता 3 जरी मजलं असलं तर त्या जानबाईच्या मंदिराच्या खालीच आहे. आणि तिसरी गोष्ट, आमच्या गावात हळद लावली जात नाही,
पडळ लावलं जात नाही, पानमाळा लावला जात नाही. तिसरी गोष्ट, लांब तोंड देखील आमच्या गावात कोणी आणायचा प्रयत्न केला तरी येत नाही. लांब तोंड म्हणजे डुकर. एका व्यक्तीनं माझ्या माहितीनं आमचं वडील सांगत होतं की सुधारित जातीची आंब्याची रोपं चांगली आणून लावली 1, 4, 5, आणि ती एक जणानं सांगितलं की बाबा याला तुम्ही त्या रानडुकराचा खात घाला चांगली का झाडं तवाच बळावते ती. तर हे आमच्या समोरची घटना आहे की बाबा त्या व्यक्तीनं करकमला जाऊन तसल्या जनावराच्या वखरंड्यावरला खात 1, 4 पिशव्या भरून आणल्या आणि त्याचे चाळण करून ते खात घातला आणि पालाले लावलेली रोपं त्याला खात घातल्यावर पाणी दिलं 2-4 वाजांनी बघायला गेलं तर एक देखील झाड राहिलं नाही, पाक जळून गेलं. एवढं मोठं ह्या जानबाई देवीचं वैशिष्ट्य आहे. मग एक गोष्ट राहून गेली की जानबाईनं जेवढ्या बाहेरनं येणारी जी माणसं आहे ती त्या आमच्या गावात सवासणी गाठल्याशिवाय एक बी कोण भाविक जात नाही. आणि दुसरी गोष्ट अजून एक माझ्यातनं राहून गेली की बारीक हरभर एवढा खडा ती देवीचा आज केवढं रूप झाले, तिचं दरवर्षी कणभर वाढते. तुम्ही कुठे बी गाभाऱ्यात जाऊन बघा, ती वाढलेली दिसणार तुम्हाला. जशी महादेवाची पिंड मेंढापूरला जमिनीतनं दरवर्षी थोडी वाढते, तसं आमची जानबाई एक कण गावानं पण वाढते. ही मात्र अगदी माझं मागं राहून गेलं सांगायचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.